नमस्कार, सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 3 बटाट्यांपासून झटपट होणारी टिफिनसाठी सुकी भाजी। ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। अप्रतिम चवीची होते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की पाव चम्मच मोहरी, पाव चम्मच जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 कांदा चिरलेला घालायचा आहे। कांदा छान असा परतून घ्यायचा। थोडीशी कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की चव खूप छान येते भाजीला। अशा पद्धतीने नक्की करून बघा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 टोमॅटो घालून घेते। टोमॅटो व्यवस्थित मऊसूत करून घ्यायचा आहे। पाव चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, इथे गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे आणि हे मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये उकळलेले 3 बटाटे घालून घेते। बटाटे छान असे मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। परतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी आणि 1 वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी इथे आपली भाजी तयार झालेली आहे। खायला तर अप्रतिम चवीची लागते ही भाजी आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही भाजी तुम्ही बनवून देऊ शकता। झटपट होणारी बटाट्याची सुकी भाजी इथे आपली तयार झालेली आहे। पाहताय तुम्ही मस्त अशी दिसत आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।